1976 अस्तित्वात आली आणि सुरुवातीच्या काळात फक्त रस्त्यावरचे चित्रपट हा एवढाच इथे एक उपक्रम होता. मोठ्या धाडसानं 1983 साली ही व्याख्यानं आम्ही सुरू केली आणि सुरुवातीला प्रतिसाद यथातथाच होता. पण पाहता पाहता 29 वर्ष आज आपण इथे कार्यक्रम करतोय. व्याख्यानमालेसारखे कार्यक्रम दुर्मिळ होतात आणि न्यायमूर्ती मोहित महादेव नारायण यांनी व्याख्यानमाला सुरू केली आणि या ठिकाणी व्याख्यानमाला होईल असं कधीही कोणी अपेक्षा केली नव्हती. अर्थात ही 30 वर्षाची जी वाटचाल आहे, यश प्राप्त झालं आहे, ते खरोखरच यशाचे मानकरी आपण आहात. आत्ताच विजय पाटील यांनी मला सांगितलं की त्यांनी फेसबुकवर या व्याख्यानाची माहिती टाकली आणि ती ऐकून लांबवर 9 लोक आलेले आहेत. अशी लोक लस घेतात. असंख्य मान्यवर येऊन गेलेले आहेत. आता एक कार्यक्रम करणं फार अवघड झालं आहे, पण या व्याख्यानाला जी प्रतिष्ठा मिळाली, ती प्रतिष्ठा मिळाली अगदी कृतज्ञतापूर्वक मला उल्लेख करावा लागेल आमच्या मंगलताईंवर. कारण त्यांनी अत्यंत चांगले कार्यक्रम या ठिकाणी आणि जय महाराष्ट्रनगरची व्याख्यामाला महाराष्ट्रभर नाव झालं. पहिली 10 वर्ष आम्ही प्रसिद्धीच्या झोतात नव्हतो. एकही ओळ पेपरला छापायची नाही, काही फोटो काढायचा नाही, एवढे आम्ही कटाक्ष पाहिला. वाद नको कुणाचा फोटो आला कोणाला आला नाही म्हणून ही घोडदौड सुरू आहे. आज सिंधू या ठिकाणी आहेत. 26 वर्ष झालं तेव्हा सुद्धा आल्या होत्या. पण नंतर चित्रपट आला आणि इतके भाग्यवान आपण आहोत की आज 2 मे 30 एप्रिलला रात्री मी सिंधुबाई सपकाळ या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला आणि याच्याबद्दल सन्मान करण्याचं भाग्य जय महाराष्ट्र वासियांना मिळालं. याचाही मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो.